आणि ह्या मॅचचे तिसरे पंच असतील आमचे लाडके प्रशांत चिखले. सामन्याला सुरुवात करायची आहे. नुकताच 1:26 झालेले आहेत. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पाहूया पहिले षटक घेऊन येत आहे दैनिक. पंचांकडे दाद मागताय परंतु पंच फेटाळताय तिथे दाद. दैनिक एक अनुभवी ऑलराऊंडर या हिंगलादी स्पोर्ट क्लब मधून खेळताना कित्येक वर्ष या संघासाठी खेळतात, वर्चस्व दाखवत आहेत दैनिक. ता मात्र बॅट उघडतोय, बॅटची कडा घेतोय, सेकंड स्लिपच्या माध्यमातून एकदा भेटतय, संघाचं खातं खोलतोय. समीर आणि स्ट्रायकर आहे डावखुरा फलंदाज साहिल. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट मारा करतोय साहिल यांच्यासाठी. नंतर टटोल्या चेंडू मारण्याच्या भरात परंतु बॅटची एज घेते. घोषित क्षेत्र असल्या कारणाने एकच धाव भेटते. या एका धावने संघ पोचतोय 2 या धावसंख्येवरती. हळूवार अशी सुरुवात करून देतोय साहिल आणि समीर. नक्कीच नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजीचं स्वीकारली होती ती म्हणजे खोजागली स्पोर्ट क्लबने. आता टवल्या चेंडू हवेमध्ये परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय परंतु एकाच धावेने संतुष्ट होतोय तिथे समीर. या एका धावेने धावसंख्या पुढे सरकतोय. तिथे मात्र शेखर तिथे काय चुकी करत नाही. शेखर याने पूर्णपणे हेटलं होतं की जेल पर्यंत आपण पोहोचू शकत नाही परंतु थोडंसं थांबलं, एकच धाव दिली आणि या एका धावेने धावसंख्येत भरते. धावसंख्या म्हणजे 3. पॉवर प्लेचं षटक, हाणामारणीचं षटक, 2 क्षेत्ररक्षक रिंगणाबाहेर. डावकुऱ्या फलंदाज असल्या कारणाने चेंज होतोय. उलटा चेंडू आणि हा षटकार. या षटकाराने 6 धावेत भर होतोय. पहिला षटकार येतोय साहिल यांच्या बॅट मधून. डावकुरा फलंदाज हवेचा जोर त्या दिशेने होतोय. पूर्णपणे डावकुऱ्या फलंदाजाला एक मेजवानी येतोय तिथे षटकाराची. या षटकाराने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 या धावसंख्येत. पॉवर प्लेचं षटक, हाना मारण्याचं षटक, उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक या पॉवर प्लेचा. नक्कीच पंचांकडे नो बॉलचं दाद मागतात पण पंच चोख पंच. पुन्हा एकदा टटला चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय घोषित क्षेत्रात. एका धावेसाठी
2 अंकी धावांमध्ये प्रवेश करते खोर्जागली स्पोर्ट क्लब. दमदार सुरुवात करून देतोय साहिल आणि समीर आपल्या संघासाठी. चिन्मय, तू काय सांगू शकशील? इथपर्यंत तुला बोलवण्यात आलं या वेसावा गावात, म्हणजे एक क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हा आमचा वेसावा गाव, त्यामध्ये तुला आमंत्रित केलं. या वेसावा गावाशी काय सांगशील? कारण की बहुतेक टेनिस खेळाडू या वेसावा गावातून होऊन गेलेले आहेत. इथे कित्येक खेळाडू इथे आलेले आहेत खेळण्यासाठी. नक्कीच खूप सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि जसं की तू बोललासच क्रिकेटची पंढरी म्हणजेच वेसावा, अनेक खेळाडू या मैदानातून उगवतात आणि अनेक खेळाडू या मैदानं गाजवून बाहेरची मैदानं गाजवताना आपल्याला पाहायला लागले. जसं की पाहायला लागलं तर समाधानसारखा एक फलंदाज असेल, त्याचबरोबर आकाश धातकर असेल, त्याचसोबत आपला आतिश तपाटील, त्याचसारखे असे अनेक खेळाडू आपण पाहिलेच असतील. अनेक मैदानं त्यांना गाजवताना वाजवताना पाहिले असेल. आणि त्याचसारखे फलंदाज गोलंदाज निर्माण करणारा हा गाव म्हणजे नक्कीच आपला वेसावा. चिन्मय, मी सांगू इच्छितो की तुम्ही आता बघता उमर 11 उर्फ उमर सुद्धा या वेसावा गावात खेळून गेलेला होता, खेळलाय. या मैदानावर सुद्धा त्यांनी गाजवलेलं आहे मैदान. हेच क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे वेसावे गाव आपल्या समोर आहे. पहा, व्हाईट बॉल, आवाक्या बाहेरचा चेंडू. चिन्मय, इथे तुम्हाला वाटत असेल की प्रेक्षक कुठे गेलेले आहेत? प्रेक्षक आता जेवणाचं टाइम झालेलं आहे, ते जेवायला गेलेले आहेत, म्हणून प्रेक्षकांचं वर्षाव होत नाही. याच्यानंतर मोठे सामने येणार आहेत, कारण की मोठे सामने बघण्यासाठी प्रेक्षक अर्जुन आपलं पोट भरून येतील आणि मॅचची मजा घेतील आणि आनंद घेतील. चिन्मय, नक्कीच प्रेक्षक तुटून पडणार आहेत, कारण सीना महादेव सारखा एक मोठा बलाढ्य संघ यानंतर मॅच आपल्याला त्यांची पाहायला गावणार आहे. तसेच हरिजा स्पोर्ट्स सारखा एक मोठा बलाढ्य संघ सुद्धा आपल्याला पाहायला गावेल. आणि नक्कीच यानंतर पुढील होणारे सामने रंगतदार मॅच आपल्याला पाहायला गावतील. हाही सुद्धा सामना हाय व्होल्टेज आहे, परंतु काय करणार, भोक्या पेटा पुढे काय बोलू नाही शकत. आता मात्र थोडेसे प्रेक्षक खायला गेलेत, परंतु यानंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची धमाल आणि कमाल आपल्याला पाहायला गावेल. यावेळेला सुंदर फटका आहे, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायचा होता फटका, परंतु स्क्वेअर लेग ट्रॅव्हल झालाय आणि अगदी फील्ड केलं जाईल. तिथे अगदी एकच धाव मला वाटतं खर्च केली जाते. एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. फ्लातून गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला गावली आहे. आणि नक्कीच लेफ्ट हँडेड बॅटर पण मैदानामध्ये पाहतोय. खंदा फलंदाज आहे तैनात. या पुढचा चेंडू या वेळेला थोडासा मला वाटतं एसटीच्या बाहेर आहे चेंडू, आणि अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये 1+1 असे 2 धावा जोडले जातील. थोडासा संत गतीने चाललेला सामना आपण पाहतोय. थोडासा नक्कीच संत गतीचा खेळ सुरू आहे आपल्या समोर. तामाटं टटूला चेंडू जातोय सीमा रेखा पार. साहिल यांच्या बॅटमधून सलग दुसरा षटकार येतोय. मिमो रविराज रेकॉर्डिंग स्टुडिओचे मालक मिमो खर्डे यांचा सुद्धा आज वाढदिवस आहे, त्याला सुद्धा आम्ही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. साहिल यांच्या बॅटमधून आता मात्र धुवाधार फलंदाजी पाहायला भेटतोय. साहिल दमदार फलंदाज. साहिल सुद्धा एक खोजागलीच्या बाजूने एक खतरनाक बॅट्समन ओळखला जातोय. पुन्हा एकदा तोच साहिल हवी होतोय. साहिलवर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढतोय, ते मात्र शेखर फील्ड करेपर्यंत एकच धाव देतोय साहिल यांना. पुन्हा एकदा तयार, राईट मोर द विकेट मारा करतोय. टटोला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पाहूया चेंडूच्या खाली आय माऊली कोणाला पावली नाही. आता नक्कीच फलंदाजाला पावलेले आहे, कारण की असा झेल सुटतोय तिथे.
सोपं नसतं, कारण की उंच उडालेल्या झेल टिपणं कधी कधी सोपं होत नाही, कारण की सूर्याचा जो प्रकाश आहे तो डायरेक्टली आपल्या डोळ्यावर पडतोय, कुठेतरी दिशाभूल होतोय, एक झेल सुटतं, एक जीवनदान भेटतोय. समीर यांना पाहूया, समीर या जीवनदानाचा भरपूर वापर करतायत की नाही. ता मात्र भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय, बॅटची खालची एज घेतोय, घोषित क्षेत्रात चेंडू जात आहे फाईन लेगच्या दिशेने. एक धावीसाठी या एका धावीने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ते म्हणजे 23-24. 24 धाव झालेले आहेत. नक्कीच संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहे शेखर. राईट ओव्हर द विकेट मारा करतील शेखर. साहिल यांच्यासाठी साहिल अध्यापक 2 षटकार आणून आपल्या संघाला कुठेतरी मजबूत परिस्थितीत आणून सोडतोय. जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन दाखवतोय. प्रथम नाणेफेकी जिंकून प्रत्येक फलंदाजीचा निर्णय घेतला ते म्हणजे खोजागली संघानं. टटोला चेंडू आता मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळून काढतोय, तिथे मिसफिल्ड होतोय आणि सहजरित्या अशा 2 धाव भेटतात. या 2 धावने धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 वरती. बिनबाद 26. दोन्ही फलंदाज पहिल्या षटकापासून खेळी करतायत. पुन्हा टटोला चेंडू लेग साईडच्या दिशेने. एकच धाव भेटते, या एका धावने रोखून ठेवतोय. या एका धावने धावसंख्येत भर होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27. आता कुठेतरी हिंगला देवी संघाला कुठेतरी रोखावं लागेल, खोजागली संघाला. जबरदस्त असं शेखर मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होतोय. समीर यांचा पण निर्धाव चेंडू, एक जीवनदान भेटलो तर समीर यांना. पाहूया समीर जीवनदानाचा भरपूर वापर करतायत की नाही, परंतु आता मात्र कुठेतरी कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये शेखर. पहिला निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय शेखर यांच्या गोलंदाजीमध्ये. टटोला चेंडू हवेमध्ये, परंतु बॅटची अप्पर एज घेऊन घोषित क्षेत्रात चेंडू जातोय. सेकंड स्लिपच्या माध्यमातून एक धावेसाठी या एका धावेने संघ पुढे सरकतोय. धावसंख्या होते ती म्हणजे बिनबाद 28 धावा. ना एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅचच्या स्वरूपात एक धाव येते. आणि आपण यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट म्हणजे लाईव्ह प्रदर्शन पाहत आहेत. ASC लाईव्हच्या माध्यमातून आपण नक्कीच तुम्ही लाईक आणि सबस्क्राईबर करा या चॅनलला. आणि तशीच ही स्पर्धा आपण टटवल्या चेंडू जातोय अफलातून फटका आमच्या कमेटी बॉक्स मध्ये. 6 धाव्यांसाठी समीर जीवनदानाचा भरपूर वापर करतोय. नक्की सीमारेखा पार चेंडूला नेतोय. या 6 धावांनी संघ पुढे सरकतोय. धावसंख्या भरवते, धावसंख्या परिस्थिती म्हणजे 35 धावा. नो लॉस, 35 धावा. 3 षटकं संपतायत. खोजागली स्पोर्ट क्लब.
आणि यावेळेला आपण पाहतोय साहिल टू साहिल अफलातून फटकाय आणि यावेळेला खेळलेला कीच एक धाव वसूल केलं झाली या चेंडूवरती एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. एक लेफ्ट हँडेड बॅटर होता साहिल. साहिल टू साहिल असं आपल्याला समीकरण पाहायला गवलं मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी सुंदर कटवलेला चेंडू होता. ट्रॅव्हल झाला अगदी नक्कीच गल्लीच्या दिशेकडे. एक धाव वसूलली या चेंडूवरती आणि त्यानंतर पुढचा चेंडू साहिल याचा न्यू बॅटर मैदानामध्ये असेल अगदी नक्कीच समीर. सलामीवीर अजूनही मैदानात स्थिर आपल्याला पाहायला गवलेत. एका बाजूला साहिल तर दुसऱ्या बाजूने समीर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय अगदी नक्कीच साहिल. आता मात्र पुन्हा एकदा पाहायला गवेल साहिल टू साहिल कशा प्रकारे ते मारा केला जाईल. यावलेला साहिल टू साहिल एक लेफ्ट हँडेड बॅटर आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे. उडवला जाणार का? यस अफला हातून फटकाय. सरळ साहिल टाटा बाय बाय करत गुड बाय करत अखंडा पहिला आडी डायरेक्ट चंद्रार. ये ना सुहूरत देखता है ये ना मुहूर्त देखता है ये तो बस अपनी टीम की जरूरत देखता है. क्या मारा है क्या मारा है. जी हाँ यहाँ पर बल्ला बोलता हुआ साहिल का. साहिल ने किया चमत्कार. मैच में आई धमाल और धमाल के साथ ये कमाल का शॉट. जी हाँ इस बार चौका छक्का इस बार छक्का मिलेगा. 6 धावा पाहायला गवलेत. अफलातून प्रहार आहे. 6 धाव्यांनी इथे स्वागत केलं जातंय. दमखम दाखवलं जातंय. आगाज दिलाय. अंजाम अजूनही बाकी आहे. त्या अंजामाला पुरेपूर इथे मात्र दमखम दाखवून ठेवणार का यावेळेला साहिल असेल. आणि नक्कीच आपण ही टुर्नामेंट लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा पाहू शकतो. आपण जर घरी बसल्या सुद्धा आपण ही टुर्नामेंट पाहू शकतो ASC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि नक्कीच हाय डेफिनेशन HD 4K कॅमेरा मल्टी स्क्रीन कॅप्टनच्या फोटो त्याचबरोबर आपण जी स्टार्टिंगला ग्राफिक्स आपण पाहिली ती सुद्धा त्यांच्या माध्यमातून केली जाते. खूपच सुंदर असं यूट्यूब चॅनल आपल्याला पाहायला गवलं ते नक्कीच ASC लाईव्ह यूट्यूब चॅनल. आणि त्याचसोबत आपल्यासोबत साऊंड जोडला जातो. जो डीजेचा आवाज आपल्याला पाहायला गलो तो तर नक्कीच ईश्वर साऊंड या म्युझिकलच्या माध्यमातून भाविस भांजी सरांचा म्युझिकल आपल्याला पाहायला गवला. दरम्यान मॅच खेळायला मॅचला इथे सुरुवात झाली आहे. यावेळेला नक्कीच एक दमखम दाखवणारा फलंदाज एक मातंबर खेळाडू आहे. बाहुबली फलंदाज साहिल मैदानाच्या आतमध्ये इथे दमखम दाखवताना पाहायला गवलाय. षटकार चौकारांची आतिषबाजी त्याच्या माध्यमातून केली जाते. आणि यावेळेला पुन्हा एकदा पुढचा चेंडू स्ट्राईक एंडवरती समीर आहे. याही वेळेला उतुंग फटका आहे. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला फटका अगदी फील्ड केला जाईल परंतु थोडासा मिसफील्ड आहे. सॉफ्ट हँडने खेळलेला फटका होता. अगदी जोरदार उडवायचा केला होता विचार परंतु बॅटची हलकीशी कट लागली आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेग दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आणि अगदी तिथे फील्ड केला जाईल. तितक्यामध्ये अगदी नक्की 2 धावा मला वाटतं वसूल केले जातील. या 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडेल आणि धावसंख्या पोहोचेल तब्बल 46 रन्सचे 40 आकड्यावरती. नक्कीच हीच खासियत या ग्राउंडची. याही वेळेला उतुंग फटका आहे. सरळ जाईल मला वाटतं. बघता भजी मागता वडे आणि यावेळेला षटकार मारलाय खडे खडे अफलातून फटकेबाजी. आणि नक्कीच समीर 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 जली को आके थे बुझी को राखे थे पर जले पे नमक छिड़कने का काम यहाँ पर समीर करते हुए और जले पे नमक छिड़क दिया इस बार. गोलंदाजाला अक्षरशः इथे जकडून ठेवलंय आणि अफला हातून पारी सजवत चाललाय समीर आणि साहिल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 52 धावा. यस 52 रन्स. आणि नक्कीच सलामी वीर आपल्याला अजूनपर्यंत मैदानामध्ये स्थिर पाहायला गावलेत. आणि ज्या प्रकारची फलंदाजी केली जाते तुला काय वाटतंय भाऊ? आतापर्यंत या मॅचेस मध्ये रोमांचक बडा असा सामना आपल्याला यावेळेला पाहायला गावलाय. तब्बल 52 धावांची इथे पारी सजली जाते आणि अजूनपर्यंत सलामीवीर मैदानामध्ये स्थिर पाहायला गावलेत. नक्कीच नक्कीच चिन्मय मी म्हणालो होतो की समीर सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान देताय. समीर सारखा फलंदाज तुम्हाला त्याचा जेव्हा
त्याला जीवनदान भेटलं, त्याने जीवनदानाचा भरपूर वापर करत 2 षटकार आणले आणि आपल्या संघाला कुठेतरी मजबूत परिस्थिती आणून ठेवलं. समीर सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवनदान द्या, चुकीला माफी नाही, मैदानावर चुकीला माफी नाही. तुम्हाला जर काय करायचं असेल, पुन्हा यॉर्कर चेंडूचा चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडू खेळून काढतोय साहिल. तुम्हाला या मैदानावर काहीतरी करायचं असेल तर नक्कीच माती खावी लागेल, मातीत लोलावे लागेल. जे करायचं आहे ते तुम्हाला करायचं आहे. मैदानाच्या आत सामना जिंकायचा असेल, पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर नक्कीच मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील, पडावं लागेल, उठावं लागेल आणि त्याच्यातूनच तुम्हाला हा सामना घेऊन जावा लागेल. नक्कीच म्हटलं जातं ना की वाघ जरी जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतो. तोच दरारा, तीच दहशत. पराभवानं माणूस संपत नाही, परंतु जो प्रयत्न सोडतो तो अगदी नक्कीच संपून जातोय. इथे प्रयत्न सोडले नाहीयेत. अफलातून पारी सजवली जाते. समीर 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 नाम तो सुनायोगा. या वेळेला समीरने खेळला कमाल. मॅच मध्ये आली आहे धमाल आणि रोमांचक भरा सामना होत चाललाय. धमालावरती कमाल. हा चढवायचा काम या वेळेला चढत चाललाय समीर. समीरच्या माध्यमातून दमखम. नक्कीच या पुढचा चेंडू हल्ला बोल, हल्ला बोल. ओहो हो, इस बार फिर से एक बार लंबा स्ट्रोक है. जी हाँ, मिल गया मौका तो जड़ा लिया छक्का. इस बार छक्के के साथ ही दमदार पारी. नक्कीच नक्कीच चंदने सर, तुम्हाला काय वाटतं या दमदार पारीबद्दल? समीर ऑन फायर झालाय. अक्षरशः त्याने गोलंदाजाला रडवून ठेवलंय, पूर्णतः रोखून ठेवलंय. अफलातून पारी चालली आहे ती मात्र समीरच्या माध्यमातून. नक्कीच चिन्मय, मी इथे पहिलाच सांगितलं होतं की जीवनदान एक चुकी तुम्हाला ह्या सामन्यातून बाहेर काढू शकते, या स्पर्धेतून बाहेर काढू शकते. एक चुकी, या एक चुकीमुळे, या षटकारामुळे संघ पुढे सरकतोय, धाव संख्येत भर होते. 65 धावांची दोन्ही खेळांमध्ये पार्टनरशिप होते, भागीदारी असते. आणि तसेच याच्यानंतर होणारा सामना श्री हरिविजय स्पोर्ट क्लब विरुद्ध श्री श्रीरामदेव स्पोर्ट क्लब तरी पण दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्या मंचाजवळ आहे. मोठी मॅच, बिग मॅच या आजच्या दिवसातील घेऊन येणार आहे. नवीन पुढची मॅच श्री श्रीरामदेव बना हरिविजय स्पोर्ट क्लब. ता मात्र खोलवट टप्पा, यॉर्कर चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो, एकदा पूर्ण करते, दुसऱ्या धावेचा कॉल होतोय आणि या चोरट्या 2 धावा. नक्कीच चिन्मय बाबा, तुम्ही काय सांगू शकणार या 2 धावेविषयी? आणि नक्कीच मी बोली, जेव्हा त्याला जीवदान गावलं, कारण कोणत्याही फलंदाजाला जेव्हा जीवदान गावतो तेव्हा त्याचा आत्मविश्वास, त्याचा कॉन्फिडन्स इतका हाय होतो की तो नॉनस्टॉप पारी खेळणार, यामध्ये कोणतीही शंका नसेल. आणि त्याच प्रकारची पारी यावेळेला समीरच्या माध्यमातून पाहायला गावलाय. हा अफलातून शॉट आहे, अगदी कटवलेला फटका, जाईल सरळ गल्लीच्या दिशेकडे. 1 धावा मिळून झाली या चेंडूवरती. चंदने सर, या वेळेला जर मॅच पाहायला गेलं तर मॅच मध्ये कमाल धमाल होत चालली आहे. प्रत्येक चेंडू हा बाउंड्री लाईनच्या पार, आउट ऑफ द पार्क पोहोचवण्याचं काम हे दोन्ही सलामीवीर पाहायला गवतात. आणि या वेळेला अफलातून फलंदाजी, ताबडतोड बल्लेबाजी चालली आहे. ब्रह्मास्त्र शस्त्र सर्वांचा वापर केला जातोय. आणि अगदी क्रिकेटचं शस्त्र म्हणजे काय, आपली बॅट आणि बॉल, त्या बॅटचा वापर इथे पुरेपूर केला जातोय. येस सर, तुम्हाला काय वाटेल या मॅच बद्दल, या चेंडू बद्दल? आता मात्र कुठेतरी ब्रेक थ्रू करून देतोय. पूर्णपणे बॅटचा चेंडू पट्ट्यात आला नव्हता, फुटवर्क चेंज झालं होतं, तर नक्कीच बाद होतोय. साहिल यांची पारी समाप्त होते. अफलातून फलंदाजी करत 3 षटकार लगावले होते, 30 धावा काढून बाद होते साहिल. नक्कीच नवीन फलंदाज, नवीन बॅटर या मैदानावर येत आहे. साहिलचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. जी स्टार्ट करून दिली ते चिन्मय, या दोन्ही खेळाडूंमध्ये समीर सारख्या फलंदाजांना एक जीवदान भेटलं होतं. त्या जीवदानाच्या बलावर समीर याने 4 षटकार आणले. आता पुन्हा एकदा समीर अजूनही तैनात आहे मैदानावर, काहीही होऊ शकतं. किती धावांचं डोंगर, किती धावांचं लक्ष हे खोजागली स्पोर्ट क्लब ठेवू शकतो. चिन्मय, काय सांगू शकशील या शेवटच्या
षटकाविषयी शेवटचे चेंडू 6 चेंडू शिल्लक शेवटचं षटक शिल्लक 68 धावा झालेल्या आहेत. म्हणजे उच्चांक कालचा उच्चांक होता 68 धावांचा. आता तो उच्चांक पार करतायत की नाही खोजागली स्पोर्ट क्लब चिन्मय? यस नक्कीच मीही काहीही बोलू शकत नाही, कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटी. यामध्ये कधीही काहीही होऊ शकतं आणि हा क्रिकेटचा असा डाव आहे की हा काही कमाल धमाल काही नाही काही करतच असतो. हा क्रिकेटचा गेम आहे. नक्कीच यावेळेला सज्ज झालाय गोलंदाजी मार्क करून अंतिम षटक घेऊन मितेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचा षटक स्ट्राईक एंड वरती. धमाका, इस बार धमाका है, परंतु या वेळेला धमाका केलाय ते मात्र गोलंदाजाने आणि इथे मात्र समीर चाललाय तंबूच्या दिशेने. चिमणी उडाली भूर भूर आणि कॅच पकडला एकदम उंचावरचा दूर दूर. जी हा अफलातून कॅच आहे. समीर 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 नक्कीच जीवनदानाचा भरपूर वापर करतोय. 4 षटकार लावून 35 धावा ठोकून काढतोय आणि आपला तंबूचा रास्ता दाखवतोय. पारी समाप्त होते. समीर यांची नक्कीच एक खुश दिसते तिथे. समीर 16 चेंडू मध्ये 35 धावा. साहिल तिथे काही चुकी करत नाही, झेल टिपतोय तिथे समीर यांचा. नक्कीच आता मात्र कुठेतरी ब्रेक थ्रू हवा होता, तो ब्रेक थ्रू करून देतोय. मितेश राईट ओव्हर द विकेट मारा करतोय मितेश. नवीन फलंदाज आमिर. नक्कीच आमिर पहिल्याच चेंडूवर पहिलाच प्रहार करतोय. चुकीला माफी नाही. फुलटच चेंडूचा पूर्णपणे वापर करतोय. फुलटोल वसूल केलेला आहे आमिर याने. या 6 धावेने स्वतःचं खातं खोलतोय आमिर आणि संघाला नेऊन पोहोचवतोय 74. मी हरविजय संघाच्या संघनायकाला विनंती करतोय आणि आपली थोडी ड्रेसिंग आहे कोहली पद्धतीची, ती ड्रेसिंग घालण्यासाठी आमच्या मंचावर यायचं आहे. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय आणि आता मात्र तिथे पारी समाप्त होतोय. स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवतोय आमिर. नक्कीच त्याने पूर्णपणे हेरलं होतं की बॅटच्या कडा लागून गेली होती आणि तिथे झेल टिपला होता आणि नक्कीच खेळाडू वृत्ती दाखवलेली आहे आमिर यांना. कारण की आमिर एक मजबूत फलंदाज या आम्हाला वेसावा स्पोर्ट क्लबला सुद्धा लाभलेला आहे. कित्येक वेसावा स्पोर्ट क्लब मधून सुद्धा तो आपल्या मुंबई बाहेर सुद्धा खेळलेला आहे. वेसावा स्पोर्ट क्लब मधून तोच खोजागलीचा फलंदाज आमिर. नक्कीच नवीन फलंदाज मुद्दू सर उर्फ मुद्दू भाई, एक नामांतर नाव या क्रिकेटमध्ये. पुन्हा एकदा भिरकावून मारण्याचा प्रयत्न होतोय. हेलिकॉप्टर शॉट, परंतु एक चुकतोय तिथे. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर राहते 74 वरती. एक आजच्या दिवसातील उच्चांक या स्पर्धेचा मानावा लागेल 74 धावा. पुन्हा एकदा तयार राईट मोर द विकेट मारा करतोय. टटोला चेंडू हवेमध्ये, मात्र थोडस नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू पडतोय मिड ऑफच्या दिशेने, परंतु एकच धाव भेटतंय. या एका धावने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते म्हणजे 75. नक्कीच अमृत महोत्सव 75 वर्ष या सिनेमामध्ये मंदिराला झालेले आहे, तसंच 75 गाठतोय आणि हा सिंगल बॅटच्या स्वरूपात एक धाव देते. षटक संपतंय. मी श्री श्रीरामदेव संघाला तसेच हरिविजय स्पोर्ट क्लबला विनंती करतोय की नाणेफेकीसाठी आपल्या मंचाजवळ यायचं आहे. आपलं कोहली वेशभूषा एक नवीन पद्धत म्हणजे या मॅचसाठी नाणेफेकीसाठी श्री वेसाव शिवकर कोहली समाज ट्रस्टनं आणि या मॅचचे नाणेफेकी करतील जयराज भांजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे.
सोमवारचे आरतीला भक्त येतात तुझे देवलाला सोमवारचे आरतीला भक्त येतात तुझे देवलाला दर वर्ष झाली या पूर्ण सुरुवात होते. मी जोडला जातोय मराठी समालोचक चिन्मय साखरकर. पुन्हा एकदा आपल्या सोबत आपण पाहतोय हिंगला देवी बनाम खोजा गल्ली दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने. तब्बल खोजा गल्ली संघाने 76 रन्स मारून 77 धावांचं टार्गेट दिलंय. ते अगदी नक्कीच हिंगला देवी संघाला कशा प्रकारे ते मारा केला जाईल पाहूया. 77 धावांचं उद्दिष्ट स्ट्राईक एंड वरती खंदा फलंदाज साहिल आणि नक्कीच शेखरला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती सज्ज झालाय. यस सोहेलला आपण पाहतोय. वैयक्तिक ओढ्यातलं पहिलं संघाच्या वतीनं पहिलं षटक
77 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि यावेळेला नक्कीच चफलातून चेंडू आहे. पहिला चेंडू, पंचांचा सिग्नल, अतिरिक्त धावा 1+1 असे 2, एकूण 2 धावा इथे खात्यामध्ये जोडले जातात. स्ट्राईक वरती शेखर तैनात आहे. एक स्टायलिश प्लेयर शेखरला आपण पाहतोय. आणि राईट हँडेड बॅटर आहे, त्याच्या माध्यमातून दमखम दाखवला जाणार का पाहूया. पुढचा चेंडू, पहिला चेंडू, अतिरिक्त धावा, नियम क्रमांक 22 इथे मोडला जाईल. आणि त्यानंतर पुढचा चेंडू, सुरेख चेंडू आहे. हेलिकॉप्टर उडवायचा केला होता विचार, परंतु मला वाटतं हेलिकॉप्टरचे आता पंख इथे तुटले आहेत. आणि अगदी नक्की स्वतः फॉलो थ्रू करत चेंडूला इथे फील्ड केलाय. अफलातून चेंडू होता. स्पीड ऑफ चेंजचा वापर केला गेला होता, गतीमध्ये परिवर्तन केले गेलं होतं. आणि त्यानंतर अगदी नक्कीच स्वतः फॉलो थ्रू केलाय. तिथे डॉट बॉल पाहायला गावलाय. धावसंख्या पोहोचली तब्बल 2 या आकड्यावरती. 2 धावा स्कोर कार्डवरती संघाचा श्रीगणेशा 2 धाव्याने होताना पाहायला गावले. आणि त्यानंतर पुढचा चेंडू, उतुंग फटका, लाजवाब टायमिंग आहे, परंतु झेल पकडला जाणार का नाही. इथे झेल सुटला जातोय. जिस तरह दूध में से मक्खी को निकाला जाता है, उसी तरह 3 फील्डर के बीच में से गेंद को निकाला गया है. जी हाँ, 3 फील्डर आले धावत, परंतु एकालाही कॅच इथे सापडला नाहीये. आणि तिघांची पण फजेती इथे पाहायला गावले. नक्कीच पॉवर प्ले असल्या कारणाने फिल्डिंगचं बंधन आपल्याला पाहायला गवलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. अगदी पॉवर प्लेचं सांगायचं झालं तर काय, सर्व प्लेयर 38 सर्कलच्या आत, तब्बल 2 फक्त खेळाडू हे 38 सर्कलच्या बाहेर असतात. आणि त्याच प्रकारचा षटक हा पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला गवतंय. पहिलं षटक आहे वैदिक कोड्यातलं, पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक. पंचांचा रायटम राऊंड विकेट घेऊन गोलंदाज सोहेल तैनात आहे. स्ट्राईक एंडवरती आता आपल्याला शेखरच पाहायला गावलाय. यावेळेला थोडंसं टप्पा घेतल्यानंतर आतमधून जाणारा हा चेंडू होता, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. डॉट बॉल तिथे पाहायला गावलाय. आणि नक्कीच हेच खासियत आहे ना गोलंदाजाची. सोहेल जर एक चेंडू खराब गेला तर त्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता त्या गोलंदाजामध्ये आहे. आणि त्यानंतर पुढचा चेंडू, उतुंग फटका, पाहूया फिल्डरच्या डोक्यावरसून 1 बाउन्सचा कांड्या, पहिलाडी डायरेक्ट चुंदरार, मिळेल नक्कीच कडकडीत चौकार. डीप स्क्वेअर लेग दिशेने खेळला फटका, अगदी सरळ चाललाय. टाटा बाय बाय करत अखंड्या, पहिलाडी. आणि नक्कीच 4 धावा. आणि त्यानंतर पुढचा चेंडू, याही वेळेला सरस आहे. अफलातून फटका, परंतु चेंडू ट्रॅव्हल होणार का, हे सरळ चाललाय. अफलातून फटकेबाजी पाहायला गावते शेखरच्या माध्यमातून. शेखरने केला वार, चेंडू जाईल सीमा पार, धावा मिळाले 4. आणि आपल्याला पाहायला गावलं अमृत महोत्सव निमित्त खणखणीत चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड वरती तब्बल 12 रन्स, 12 धावा. थोडस महागडे षटक म्हणावं लागेल. 12 धावा तब्बल आतापर्यंत खर्च केले गेलेत सोहेलच्या माध्यमातून. आणि नक्कीच एका चेंडूचा खेळ शेष आहे. एका चेंडूचा समाचार कशा प्रकारे घेतला जाईल पाहूया. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले मध्ये धमाका पाहायला गावलाय. सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार, लाजवाब टायमिंग, एक स्क्वेअर लेगला आणि एक स्ट्रेट डिलिव्हरी केलेला फटका. आणि त्यानंतर पुढचा हेलिकॉप्टर, परंतु या वेळेला अफलातून मला वाटतं कॅच आहे. नक्कीच म्हटलं जातं ना, कॅचेस विन द मॅचेस. त्याच प्रकारची कॅच आपल्याला पाहायला गवली. लपटला यावेळेला कॅचला. विकेटचं पतन, एक मातंबर खेळाडू यावेळेला तंबूमध्ये परतेल मला वाटतं, तो म्हणजे शेखर. एक उंच खत का खेळाडी होता, त्याच्यामध्ये क्षमता होती, परंतु तो आता मात्र थोडासा निराश करून तंबूच्या दिशेकडे चाललाय. नक्कीच वैयक्तिक 4 चेंडूंमध्ये त्याने 10 धावांची पारी, एक शानदार पारी, बहारदार पारी त्याच्या माध्यमातून केली गेली. तोच आपल्या सर्वांचा शेखर आता मात्र डगआउटमध्ये परतेल.
नवीन फलंदाज युग आपल्याला पाहायला गवलाय. नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती सज्ज असेल फलंदाज यावेळेला नक्कीच साहिल. आणि यावेळेला पुन्हा एकदा सिंगल जोडली जाते. एका धाव्याने नक्कीच इथे समाधानी व्हावं लागेल. नक्कीच जर पहिल्या षटकाचा विचार केला तर शानदार पारी पाहायला गावली होती शेखरच्या माध्यमातून, परंतु थोडासा आता मात्र गेम प्ले हा संत गतीने चाललेला पाहायला गावलाय. दुसरं षटक घेऊन सज्ज झालाय वैदिक वड्यातलं पहिलं आणि संघाच्या वतीने नक्कीच दुसरं षटक मुद्दूला आपण पाहतोय. आणि यावेळेला अवतुंग फटका आहे, झेल मिस झालाय आणि अगदी नक्कीच थोडासा निराश करेल हा क्षेत्ररक्षक आपल्या संघाला. प्रयत्न पुरेपूर केले गेले होते परंतु प्रयत्नांना इथे यश नाही मिळालंय. नक्कीच असफल ठरला इथे क्षेत्ररक्षक. धावसंख्या स्कोर कार्डवरती 1/4 दुसरं षटक चालू असताना आणि यावेळेला पुन्हा एकदा सुंदर फटका मारायचा केला होता विचार. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नसेल, डॉट बॉल पंचांच्या माध्यमातून इथे डिक्लेअर केला जातोय. आणि नक्कीच पंच सुद्धा आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला गवलेत. नक्कीच त्यासोबत आपल्या स्कोरर कार्डसाठी जोडले जात आहेत महेश सर. नक्कीच पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. ती सुंदर फटका आहे, अफलातून फटका आहे, सिंगल भेटेल. या सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड चेंज होईल. प्रत्येक चेंडूंवरती ते नक्कीच 1-1, 2-2 धावांची ते मात्र भर पडली जाते. 1-1, 2-2 धावा पण खूप पुढे महागडे ठरू शकतात. तब्बल 77 धावांचं पाठलाग करायचं आहे. स्लो पारी खेळून काही उपयोग होणार नाही, कारण मोठं उद्दिष्ट आहे, मोठं लक्ष आहे. आणि तर जर मोठ्या लक्ष्याला पाठलाग करायचं असेल तर ते कष्ट करणं गरजेचं आहे. आणि यावेळेला कष्ट केलेत का? जी हाँ, बल्ला बोला है इस बार. सही सही सही, सरल सही, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. अफलातून फटका आहे, सरल सैल टाटा बाय बाय गुड बाय करत आर पार सीमा पर डायरेक्ट चंद्र रखंड्या पहिल्या षटकार. आणि त्यानंतर पुढचा चेंडू. याही वेळेला फटका सजवायचा होता, केला विचार, परंतु स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. किती धावा खर्च केले जातील? एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा कॉल आहे आणि 2 धावा मला वाटतं इथे पूर्ण केले जात आहेत. हे 2 धावांनी नक्कीच भर पडली जाईल. ज्या प्रकारे हाताची 5 बोटं एकत्रित केल्यानंतर एक मूठ तयार होते. आता पाहूया कोणता संघ हा सामना मुठीमध्ये घेणार. हाय व्होल्टेज मॅच आहे, मॅचमध्ये मजा येतोय कारण मॅच रोमांचक चाललाय. 77 धावांची पारी इथे सजवावी लागेल कारण 77 धावांचं उद्दिष्ट आहे. 77 रन्स टू विन असं टार्गेट आपल्याला पाहायला गवलंय. नक्कीच 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवरती 23-1 गडी बाद आपल्याला पाहायला गवलंय. नक्कीच समीकरण पाहायला गेलं तर 24 चेंडू 54 रन्स, 54 धावांची इथे गरज आहे. मॅच अजून येऊन आहे. कोणता संघ विजय होणार, कोणता संघ पराभव होणार या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला गावेल. मॅच अजून येऊन आहे. 24 बॉलांमध्ये तब्बल 54 धावांची इथे गरज आहे. स्ट्राईक एंडवरती सज्ज झालाय युग. साहिल आहे का? स्ट्राईक एंडवरती आपल्याला साहिल पाहायला गवला. नॉन स्ट्राईक एंडवरती युग आहे. आणि नक्कीच गोलंदाजी मार्क करून आतिक तैनात. वैयक्तिक ओढ्यातलं पहिलं संघाच्या वतीने नक्कीच तिसरे षटक घेऊन आतिक आलाय. आणि या बल्लेला आतिक वरती आल्या चढवलाय हल्ला, परंतु इथे राहिलाय बॉलबाला. मिसफिल्ड आहे, मिसफिल्ड आहे. बॉल चिरत चाललाय आर पार सीमा पार. मिळेल खणखणीत नक्कीच अमृत महोत्सव चषक चौकार. नक्कीच म्हटलं जातं ना इथे साहिल का तीर वार करे गंभीर. अगदी दिलावरती वार केलाय क्षेत्ररक्षकाचा आणि चिरत चाललाय चेंडू आर पार सीमा पार. मिळेल चौकार. 4 धाव्याने नक्कीच स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या झटपट वेगाने बदलत चालली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. नक्कीच 24 चेंडूंवरती 54 धावांची गरज होती. आता मात्र समीकरण चेंज झालंय. त्यानंतर पुढचा चेंडू केलाय मनगटांचा वापर. चेंडू होईल का हवाईचं परंतु नाही. इथे नक्की हेच चेंडू नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय
आणि अगदी तिथे खोड नव्हतं. चेंडू नक्कीच मैदानामध्ये स्थिरावलाय. थोडासा वाऱ्याचा वेग चालू होता, त्यामध्ये नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झाला नाहीये, परंतु चेंडू मैदानामध्ये स्थिरावलाय आणि तितक्यामध्ये अगदी 2 धावा वसूल केले. धावसंख्या पोहोचेल तब्बल 29 या आकड्यावरती. 77 धावांचा पाठलाग करायचंय. कशा प्रकारे ती मारा केला जाईल पाहूया. 77 धावा, 77 रन्सचं टार्गेट आहे आणि मोठं असं उद्दिष्ट आपल्याला पाहायला गावते. स्ट्राईक एंडवरती साहिल पुन्हा एकदा तयार. याही वेळेला सुंदर कटवलेला कव्हर ड्राईव्ह आहे. कॅच पकडला जाईल का? यस, इथे चूक करणार नाही. इथे पकडला जातोय झेल आणि इथे संपलाय नक्कीच साहिल याचा खेळ. विकेटचं पतन. नक्कीच आतिकला सफलता मिळाली आहे साहिलच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मितेश आलाय. मितेशच्या माध्यमातून सुंदर पारी पाहायला गावेल का? आतिक असेल गोलंदाजी मार्कून सज्ज. पुढचा चेंडू आतिक याचा सुंदर चेंडू आहे. अगदी दडबॉल तिथे पाहायला गावलाय. पंचांवरती कोणताही दबाव नसेल. हा सामना देखील नक्कीच हाय व्होल्टेज होण्याची दाट शक्यता आहे. यावेळेला 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे फक्त आणि फक्त 29 या आकड्यावरती. धावसंख्या स्टेबल आपल्याला पाहायला गावते. 20 चेंडूंवरती 48 धावांची गरज आहे आणि यावेळेला सुंदर फटका सजवला. अगदी ट्रॅव्हल होईल. पॉईंटच्या दिशेने गेलेला फटका. एक रन मिळेल तिथे. एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल. आणि नक्कीच या षटकामधला अंतिम चेंडू. तिसरं षटक चालू असताना या षटकामधला अंतिम चेंडू. स्ट्राईक एंडवरती खंदा फलंदाज. चला या अंतिम चेंडूचा कशा प्रकारे समाचार घेतो पाहूया. उडवलाय परंतु क्षेत्ररक्षक असेल का? नाही. इथे झेल सुटतोय आणि नक्कीच किती धावा खर्च केले जातात पाहूया. थ्रो केला जातोय का? यस, थ्रो केला जाईल. आणि नक्कीच इथे 2 धावा खर्च केले जात आहेत. धावसंख्या पोहोचेल 3 षटकांच्या अखेरीस तब्बल 32 रन्स. थोडासा संत गतीने चाललेला सामना आपण पाहतोय. 32 रन्स स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला गावलेत. 3 षटकांच्या अखेरीस लॉस ऑफ 2 विकेट आणि नक्कीच 18 चेंडूंवरती 45 धावांचं आपल्याला इथे समीकरण पाहायला गावेल. आणि नक्कीच जर रिक्वायर रन रेट पाहायला गेलं तर तब्बल 15 धावांचा रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला गावतंय प्रत्येक षटकासाठी. नक्कीच 18 चेंडूंवरती तब्बल 45 धावांची इथे गरज आहे. बॉलर नक्कीच गोलंदाजी मार्कून सज्ज झालाय. सोहेल वरती चढवला जाईल का हल्ला? यावेळेला लॉंग द कार्पेट फटका सजवलाय. फिल्डर येतोय धावत. फील्ड केलाय जातोय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेकडून, परंतु मिसफिल्ड झाली आहे आणि अगदी तितक्यामध्ये चोरट्या धावा पाहायला गावले. चित्याची चपलाई, जॅग्वारची स्पीड आपल्याला इथे पाहायला गावली
परंतु त्याहूनही जास्त स्पीड आपल्याला आपल्या कोकणा मुलकामध्ये पाहायला गवते. जेव्हा खुलालेला कुत्रा पाठी लागतो तेव्हा जेव्हा माणूस धावतो ना, ती स्पीड आपण अजूनपर्यंत पाहिलं नसेल. आणि त्याच प्रकारची स्पीड, जॅग्वारची स्पीड इथे पाहायला गवली. यावेळेला पुढचा चेंडू कशा प्रकारे ते मारा केला जाईल. सुंदर चेंडू आहे, अफलातून चेंडू आहे. टप्पा खाल्ल्यानंतर थोडासा स्पिन झाला. फलंदाजाच्या बॅटमध्ये काही चेंडू हा आला नसेल. ते डॉट बॉल पाहायला गवलाय. शानदार चेंडू आहे, शानदार गोलंदाजी आहे यावेळेला. आणि त्यानंतर पुढचा चेंडू आणि यावेळेला परफेक्ट ब्लॉक होल आहे, परफेक्ट ब्लॉक होल यावेळेला पाहायला गवला. आणि असंही म्हटलं जातं ना की हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम बन गया है मेरा की यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. ते स्वतःला वाचवावं लागेल, स्वतःला सावरावं लागेल. त्या वेळेचा वाट पाहतोय तो गोलंदाज आणि वेळ आली त्यावरती नक्कीच तो हल्ला बोल करणार. आणि तीच वाट तो गोलंदाज पाहताना पाहायला गवलाय. यावेळेला फुल टॉस होता, पुल करायचा होता परंतु अनसक्सेसफुल ठरलाय. अगदी अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका फील्ड केला जातोय. कपाव्या चोरट्या धावांमध्ये इथे भर पडली जाते. आणि किती धावा इथे खर्च, मिसफिल्ड आहे परंतु त्या मिसफिल्डचा पुरेपूर फायदा घेतला नसेल यावेळेला फलंदाजाने. धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 37 या गडावरती. 37 रन्स आपल्याला पाहायला गवेल. 3 वर 7, 37 धावा. लॉस ऑफ 2 विकेट्स. आता मात्र समीकरण उरले 14 चेंडूंवरती तब्बल 40 धाव्यांची इथे गरज आहे. 14 वर 40. अभिषेक लोंढे आपणास विनंती आहे की आपण पवेलियन जवळ संपर्क साधायचा आहे. अभिषेक लोंढे. आणि या वेळेला नक्कीच पुढचा चेंडू सुंदर फटका सजवला. स्ट्रेट डिलिव्हरी करायचा केला होता विचार परंतु लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळलेला फटका अगदी फील्ड केला जाईल यावेळेला. आणि यावेळेला सुंदर फटका आहे, अफलातून फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका फील्ड केला जातो. एकदा पूर्ण दुसऱ्या धाब्याचा कॉल आहे. रनिंग बिटवीनचं ताळमेल आणि ते पूर्ण केलं जाईल. रनिंग बिटवीन नक्कीच 2 धावा इथे वसूल केले जातात या चेंडूवरती. 2 धाव्याने पुन्हा एकदा स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 40 या गड्यावरती. 4 षटकांच्या अखेरीस लॉस ऑफ 2 विकेट. आणि यानंतर आपल्यासोबत मायक्रोफोन वरती जोडले जातील मनीष भांजी सर. होल्ड टू. नमस्कार मित्रांनो, मी मनीष भांजी आज या शिवकरवाडीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट अमृत महोत्सव निमित्त ही आयोजित केलेली स्पर्धा, भव्य दिव्य अशी स्पर्धा चालू असलेला सामना श्री हिंगादेवी स्पोर्ट्स क्लब विरुद्ध खोजागली स्पोर्ट्स क्लब. यावेळी चेंडू हवेत, फटका फसला आणि यावेळी सुद्धा जेल निसटलाय. यावेळी मात्र धावचीत बादची मागणी केली जाते.
2 धावा नक्कीच यशस्वीरित्या इकडे पूर्ण केल्या जात आहेत. धावेत भर पडते, संघाची धावसंख्या जाऊन पोचते. संघाची धावसंख्या 42. यावेळी फुल टॉस चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून मोठा फटका लावण्याचा प्रयत्न युगचा. यावेळी मात्र यश काही प्राप्त झालं नाही. यावेळी नक्कीच वेळेची गरज मोठ्या फटक्यांची असेल. गुडल्यांवरचा चेंडू चेंडू फेकून लावतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला 1 धावेसाठी. धावेत वाढवते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 44 वर. यावेळी नक्कीच मोठे फटके नक्कीच लावावे लागतील युगला, कारण की लक्ष्य 77 धावांचं ते जर गाठायचं असेल तर षटकार चौकारांमध्ये रूपांतर करावं लागेल. नक्कीच यापुढे युगने हे करून दाखवलंय. आता मात्र 9 चेंडू, धावांची गरज 33. गोलंदाज आतिक, फलंदाज युग. यावेळी शॉर्ट पिच चेंडू, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा पार. षटकार. धावेत वाढ होते, ज्या फटक्याची गरज होती तो फटका मात्र युगने आणून दिलाय. 50 गाठले यावेळी. आता 8 चेंडू मागे, संघाला जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. क्रिकेटचा खेळ शेवटच्या क्षणापर्यंत कोणता संघ पुढच्या फेरीत जाईल ह्याची कल्पना नक्कीच करू शकत नाही, कारण की असा हा क्रिकेटचा खेळ. चेंडू बाकी 8, धावा हव्यात 27. गोलंदाज आतिक, नुकताच फॉर्म मध्ये परतलेला फलंदाज युग. बघा पुढचा चेंडू आतिकचा. यावेळी कशा प्रकारे सामोरं जातोय युग त्याला. यावेळी सुद्धा अतिशय सुंदर फटका लॉंग ऑफच्या दिशेला खेळलेला. 1 धावा पूर्ण करतोय, दुसऱ्या धाव्यासाठी नक्कीच परतेल. 2 धावा यशस्वीरित्या इकडे पूर्ण करतोय युग. धावा जाऊन पोहोचतात 52. शेवटचा चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 25 धावांची गरज. यावेळी गुडल्यांवाचा चेंडू, चेंडू चढवलाय, थोडासा फटका फसला आणि यावेळी मात्र कोणती चुकी न करताना आमिर. युग मात्र आपली पारी संपवतोय. कुठेतरी युगच्या बरोबर श्री हिंगलादेवी स्पोर्ट्स क्लबचे होप्स तंबूत परतताना. यावेळी युगची जागा भरून काढण्यासाठी येतोय या श्री हिंगलादेवी स्पोर्ट्स क्लबचा आधारस्तंभ दैनिक रबान. शेवटचं षटक शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज. प्रत्येक चेंडू मागे हाणामारी करावी लागेल.
11 चेंडून मागे 25 धावांची पारी समाप्त करून युग तंबूकडे परतला. चांगला सामना जमवलेला युगने, त्याला मात्र साथ कोणत्याच फलंदाजाची भेटली नाही इकडे. नक्कीच 7 चेंडू अजूनही शिल्लक आहेत, 25 धावांची गरज आहे. सामना कुठे अजून संपलेला नाहीये. कोणत्याही क्षणी हा सामना वळू शकतो. बघा शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 25 धावांची गरज. यावेळी स्लोवर डिलिव्हरी, लॉंग ऑन चल खेळून काढतोय. यावेळी सुद्धा अतिशय सुंदर झेल. यापूर्वी ज्या चुका या खोजली संघाच्या क्षेत्ररक्षकांनी केल्या होत्या त्या मात्र आता भरून काढतायत. लगोलग 2 फलंदाज गडी बाद. मितेश मात्र आपली 7 धावांची पारी संपवतोय. मितेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय द्रोण. बघूया कशा प्रकारे द्रोण या पुढच्या 5 चेंडूंचा सामना करतोय. नक्की त्या चेंडूंना सुद्धा द्रोण सारखं हवेत उडवावं लागेल. डावखुरा फलंदाज शिवकरवाडी म्हटली तर डावखुऱ्या फलंदाजाला कुठेतरी ते ऍडव्हान्टेज भेटत असतं. त्याचाच फायदा घेतोय की काय द्रोण, हे मात्र बघणं गरजेचं. शेवटचे 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडू मागे 25 धावांची गरज. कमीत कमी 3 षटकार ठोकावे लागतील जर या सामन्यात परतायचं असेल श्री हिंगलादेवी स्पोर्ट्स क्लबला. यावेळी मात्र चकावलंय द्रोणला. आखूड टप्प्याचा हा चेंडू, एक निर्धाव चेंडू. यावेळी स्लोवर डिलिव्हरी. काय व्हेरिएशन अजूनपर्यंत आवेशच्या गोलंदाजीमध्ये बघायला भेटलंय. यापूर्वी गतिवान चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, आणि आता मात्र स्लोअर डिलिव्हरीने चकवतोय द्रोणला. यावेळी वेगवान चेंडू. यावेळी सुद्धा द्रोण काही त्याला समजू शकला नाही. आता मात्र चेंडू बाकी 2, धावा हव्यात 24. पुन्हा एकदा स्लोअर डिलिव्हरी. 2 धावा अलगदरित्या दैनिक पूर्ण करताना शेवटचा चेंडू शिल्लक. फॉर्मॅलिटी चेंडू, आणि यावेळी खोजगल्ली संघाने पुढच्या फेरीत प्रवेश घेतलाय. अतिशय सुंदर या संघाने अजूनपर्यंत खेळ केला. सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये कुठेतरी कमी दिसत होती, आणि ती मात्र कमी सुद्धा पूर्ण करताना हा संघ. आता होणारा सामना श्री सिनेमाधव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध हरिविजय स्पोर्ट्स क्लब. या स्पर्धेचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन सामना, वर्सोव्याचा एल क्लासिको, श्री सिनेमादेव वर्सेस श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब. आता थोड्याच वेळात हा सामना सुरू होणार आहे. तरी श्री सिनेमादेव संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि नुकत्याच झालेल्या सामन्याचे
सामनावीर असतील. सामन्याचा सामनावीर असेल समीर. रजनीश धाकले यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी विनंती करतोय समीरला करतोय हरिविजय स्पोर्ट्स क्लबला की सराव करू नये. सराव करणं बंधनकारक आहे. विनंती करतोय. मी विनंती करतोय श्री हरिविजय स्पोर्ट्स क्लब सराव त्वरित थांबवावा.